जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहे, या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? बघा, जरांगे पाटलांची जी मागणी आहे ही मागणी बेकायदा आहे असं आम्ही म्हणतोय. जरांगे पाटलांच्या मागणीमुळं आणि मागणी मान्य होण्यामुळं ओबीसी उद्ध्वस्त होतोय हे वास्तव आहे. पण यामध्ये जरांगे पाटलाचा इंटरेस्ट आम्हाला दिसत नाही. आम्हाला जे मीडियाच्या माध्यमातून आम्हाला जे कळतं आहे त्याची एकच अंडरलाईन आहे की कुणाला तरी सत्तेमधनं बेदखल करायचं आहे आणि कुणाला तरी त्या पदावरती बसवायचं आहे. ही चर्चा सामान्य जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुसरा एक प्रश्न, जरांगे ज्या भागात राहतात त्या भागातले त्याचे जेवढे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना रेतीपासून ते अनेक उद्योगधंद्यापर्यंत कॉन्ट्रॅक्टपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळवून द्यायचे. तिसरा प्रश्न की जरांगेंच्या आंदोलनामध्ये जेवढ्या त्यांच्या कार्यकर्त्यावरती कुणावर हद्दपारी झाली, कुणावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत, प्रशासनावर हल्ले करणे, पोलीस डिपार्टमेंटवर हल्ले करणे, या सगळ्या लोकांवरचे गुन्हे माघार घेण्यासाठी जरांगे उपोषणाला बसलेला आहे. याच्यापेक्षा जरांगेच्या आंदोलनात दुसरं काहीही नाही. जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहे, या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? बघा, जरांगे पाटलांची जी मागणी आहे ही मागणी बेकायदा आहे असं आम्ही म्हणतोय. जरांगे पाटलांच्या मागणीमुळं आणि मागणी मान्य होण्यामुळं ओबीसी उद्ध्वस्त होतोय हे वास्तव आहे. पण यामध्ये जरांगे पाटलाचा इंटरेस्ट आम्हाला दिसत नाही. आम्हाला जे मीडियाच्या माध्यमातून आम्हाला जे कळतं आहे त्याची एकच अंडरलाईन आहे की कुणाला तरी सत्तेमधनं बेदखल करायचं आहे आणि कुणाला तरी त्या पदावरती बसवायचं आहे. ही चर्चा सामान्य जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुसरा एक प्रश्न, जरांगे ज्या भागात राहतात त्या भागातले त्याचे जेवढे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना रेतीपासून ते अनेक उद्योगधंद्यापर्यंत कॉन्ट्रॅक्टपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळवून द्यायचे. तिसरा प्रश्न की जरांगेंच्या आंदोलनामध्ये जेवढ्या त्यांच्या कार्यकर्त्यावरती कुणावर हद्दपारी झाली, कुणावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत, प्रशासनावर हल्ले करणे, पोलीस डिपार्टमेंटवर हल्ले करणे, या सगळ्या लोकांवरचे गुन्हे माघार घेण्यासाठी जरांगे उपोषणाला बसलेला आहे. याच्यापेक्षा जरांगेच्या आंदोलनात दुसरं काहीही नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.